मी प्राध्यापक दत्तात्रय मुरुमकर, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. माझा विषय आहे मेडिकल लॅब टेक्निशियन. आणि आज आपण पेपर फर्स्टमध्ये जे अँटीकोॲग्युलंट घटक असतात, ह्या अँटीकोॲग्युलेटेड सबस्टन्स हा माझा आजचा विषय आहे. तर जे अँटीकोॲग्युलंट, इट इज ए substance which is added into blood to prevent it from clotting. म्हणजे अँटीकोॲग्युलंट काय आहे? तर अँटीकोॲग्युलंट हा एक रासायनिक घटक आहे जो रक्तामध्ये मिसळवल्यानंतर त्या रक्ताचं कोॲग्युलेशन होण्यापासून प्रोटेक्शन करणारा हा एक महत्त्वाचा केमिकल सबस्टन्स लॅबोरेटरीजमध्ये किंवा पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीजमध्ये हा प्रायोरिटीनं वापरला जाणारा घटक आहे. कॅल्शियम इज अ रिक्वायर्ड फॉर मेनी स्टेप्स इन्व्हॉल्ड इन क्लॉटिंग मेकॅनिझम. याच्यामध्ये जे क्लॉटिंगचं म्हणजे कोॲग्युलेशनचं जे मेकॅनिझम असतं, ह्या मेकॅनिझममध्ये प्रायोरिटीनं कॅल्शियम घटक हा त्यामध्ये प्रेझेंट असतो आणि त्याची इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये मेजर असते. मोस्ट ऑफ द अँटीकोॲग्युलंट ॲक्ट बाय बाइंडिंग ऑफ द कॅल्शियम फॉर्मिंग अँड इनसॉल्युबल सॉल्ट, आणि सच अँटीकोॲग्युलंट्स आर कॉल्ड ॲज कॅल्शियम चिलेटर्स. म्हणजे कॅल्शियम चिलेटर हे काही अँटीकोॲग्युलेटेड घटक आहेत की जे कॅल्शियम आयनच्या बॉन्डचं डिस्ट्रक्शन करून छोट्या छोट्या क्रिस्टलाइन सबस्टन्सेसमध्ये ते त्याचं रूपांतर करतात आणि त्याची आयोनिक ॲक्शन ही त्या क्रियेमध्ये येते. त्यामुळं त्या रक्ताला गोठण्याच्या प्रक्रियेपासून वाचवण्यासाठी त्याची मदत होते. सम अँटीकोॲग्युलंट्स लाईक पोटॅशियम ऑक्झिलेट ॲक्ट्स बाय ए पोटॅशियम आयोनिक कॅल्शियम इन प्लाझ्मा, whereas anticoagulants like heparin acts as a antithrombin and thus preventing the action of thrombin to fibrinogen. ह्या कॅल्शियम सबस्टन्सेसमध्ये जो आयोनिक रेशो येतो किंवा जो आयोनिक घटक येतो, ह्यामुळं ह्या रक्ताचं खऱ्या अर्थानं कोॲग्युलेशन होण्यापासून प्रोटेक्शन होतं. मग इन ह्युमन बॉडी, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ब्लडमध्ये अँटीकोॲग्युलेटेड सबस्टन्स हे कुठून गेलेले असतात की दे आर प्रोव्हायडेड इन युअर बॉडी थ्रू युअर डायटरी स्पेसिमन्स. जो आपला डायटरी सबस्टन्समध्ये जी काही घटक आपण बॉडीमध्ये इनटेक करतो आणि ह्या घटकातून हे सबस्टन्सेस आपल्या शरीरामध्ये गेलेल्या असतात. आता ह्या अँटीकोॲग्युलेटेड स्पेसिमनची व्याख्या म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की याची डिफिनेशन. मग याची डिफिनेशन आपल्याला काय सांगता येते की अँटीकोॲग्युलंट इज ए केमिकल सबस्टन्स, इट प्रोटेक्ट द ब्लड फ्रॉम कोॲग्युलेशन. अगदी सिंपल याची जर व्याख्या आपण पाहिली तर ही अगदी या पद्धतीने आपल्याला सांगता येते की अँटीकोॲग्युलंट आर ए केमिकल सबस्टन्सेस किंवा केमिकल सबस्टन्स, इट प्रोटेक्ट द ब्लड फ्रॉम कोॲग्युलेशन. रक्ताला गोठण्याच्या प्रक्रियेपासून वाचवणारा रासायनिक घटक म्हणजे अँटीकोॲग्युलंट. ही अगदी साधी, सोपी आणि सरळ पद्धतीची व्याख्या आपण अँटीकोॲग्युलंट सबस्टन्सबद्दल पाहत असतो. आता ह्या अँटीकोॲग्युलंटचं वर्गीकरण म्हणजे याचं क्लासिफिकेशन. आता याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं होतं तर याचं क्लासिफिकेशन हे 2 गटामध्ये विभागलेलं आहे. पहिला जो याचा ग्रुप येतो तो कॅल्शियम चिलेटर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्शियम आयनचं ते चिलेटिंग करणं आणि त्याच्या छोट्या छोट्या क्रिस्टलमध्ये रूपांतरित करणं हा घटक आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये दिसतो. म्हणजे कॅल्शियम चिलेटर्स एक त्यामध्ये येतो ऑक्झिलेट,
आणि ऑक्झिलेटमध्ये 3 प्रकारचे अँटीकोॲग्युलेटेड सबस्टन्स सामावलेले असतात. पहिला येतो पोटॅशियम ऑक्झिलेट, दुसरा येतो अमोनियम ऑक्झिलेट, जे कॅल्शियम चिलेटर्स आहेत. याच्यामध्ये जो ऑक्झिलेट सबस्टन्स येतो, हा ऑक्झिलेट घटक हा दुसऱ्या गटामध्ये विभागला जातो आणि याचा दुसरा एक पोटॅशियम ऑक्झिलेट, अमोनियम ऑक्झिलेट आणि डबल ऑक्झिलेट असे 3 ग्रुप ह्या अँटीकोॲग्युलेटेड स्पेसिमनचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर दुसरा जो अँटीकोॲग्युलेटेड सबस्टन्स येतो तो येतो EDTA. मग हा EDTA नावाचा जो घटक आहे. आणि तिसरा जो सबस्टन्स येतो सायट्रेट. सायट्रेटमध्ये आणखी 3 प्रकारचे सबस्टन्सेस या ठिकाणी अँटीकोॲग्युलंट सबस्टन्स येतात. फॉर एक्झाम्पल ट्रायसोडियम सायट्रेट. तर हा ट्रायसोडियम सायट्रेट नावाचा जो रिएजंट आहे हा जनरली लॅबोरेटरीमध्ये नित्य नियमाच्या ज्या आपल्या इन्व्हेस्टिगेशन्स असतात की ज्या पर्टिक्युलरली आपण रुटीनली लॅबोरेटरीमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन करतो, उदाहरणार्थ हिमोग्लोबिन इस्टिमेशन करणं असेल, WBC कॅल्क्युलेशन करणं असेल, RBCचं करणं असेल, म्हणजे हिमॅटॉलॉजिकल ज्या स्टडीज आहेत किंवा पॅथॉलॉजिकल ज्या स्टडीज आहेत की याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये नित्य नियमाने वापरले जाणारे जे अँटीकोॲग्युलंट येतात ते EDTA आणि सायट्रेटेड ग्रुप. हे पर्टिक्युलरली दीज अँटीकोॲग्युलंट्स दे आर इझिली अव्हेलेबल, दे आर चीप. हे स्वस्त पण असतात, सहजासहजी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध पण हे असतात. आणि या कारणामुळं किंवा यांच्यामध्ये असणाऱ्या कॉझिंग ॲक्शन्स ह्या पर्टिक्युलरली परफेक्टेबल असतात. आणि म्हणून हे अँटीकोॲग्युलंट सबस्टन्सेस हे लॅबोरेटरीच्या व्यवसायामध्ये प्रायोरिटीनं वापरले जाणारे घटक आहे. मग आता याच्यामध्ये हा जो सायट्रेटेड ग्रुप आहे तर सायट्रेटेड ग्रुपमध्ये ट्रायसोडियम सायट्रेट नावाचा कंपाऊंड हा 3.8% असतो. म्हणजे ज्या वेळेला जर हा पावडर फॉर्ममध्ये आपल्याला उपलब्ध झाला तर वी हॅव टू प्रिपेअर इट्स रेडी रिएजंट किंवा फ्रेश रिएजंट फॉर युअर इन्व्हेस्टिगेशन इन आवर लॅबोरेटरी. यू हॅव टू यूज ओनली 3.8% पावडर फॉर्म सायट्रेटेड पावडर अँड ॲड इन टू 100 मिली ऑफ वॉटर, डिस्टिल वॉटर. म्हणजे ह्या 3.8% हा ट्रायसोडियम सायट्रेटेड रिएजंट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. ACD म्हणजे ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज, याचा लॉंग फॉर्म येतो आपला ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज. अनादर वन इज CPD सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज. आता ACD आणि CPD these 2 types of anticoagulated specimens they are particularly used in blood bank in the म्हणजे जी रक्तपेढी आहे. आता जसे ज्या पद्धतीचे अँटीकोॲग्युलंट सबस्टन्सेस आपण क्लिनिकल लॅबोरेटरी किंवा पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये वापरतो त्याच पद्धतीने हे जे अँटीकोॲग्युलेटेड सबस्टन्सेस असतात हे अँटीकोॲग्युलेटेड सबस्टन्सेस रक्तपेढीमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये वापरले जातात. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वापर जर कुठं होत असेल तर तो ब्लड बँकमध्ये होत असतो. मग हा जो ACD आहे म्हणजे ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज नावाचा जो केमिकल रिएजंट आहे आणि दिस रिएजंट इज अ प्रॉपरली यूज इन ब्लड बँक. नाउअडेज CPD की CPD इज अ प्रायोरिटी अँटीकोॲग्युलंट यूज इन ब्लड बॅग, की जी रक्ताची बॅग आहे किंवा जी ब्लडची बॉटल आहे आज यामध्ये CPD-A, CPD-A1 असे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीकोॲग्युलंट्समध्ये आता आपण ब्लड बँकिंग पोर्शन ज्या वेळेला पाहत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये येणाऱ्या अँटीकोॲग्युलंटचे घटक हा CPD आहे म्हणजे सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज. याच्या पुढचं व्हर्जन नवीन त्यामध्ये आलं आहे आता CPD-A म्हणजे सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज ॲडेनिन. त्याच्याही पुढं जाऊन आणखी त्याला एक नंबरिंग केलेलं असतं सायट्रेट फॉस्फेट डेक्स्ट्रोज ॲडेनिन नंबर 1, की या पर्टिक्युलर अँटीकोॲग्युलेटेड स्पेसिमनमध्ये ज्या वेळेला ब्लड स्टोअर केलं जातं त्यावेळेला ती ब्लडची बॅग इन द ब्लड बँक
35 डेजपर्यंत आपण तिला एक्सटेन्शन करू शकतो. म्हणजे या पूर्वीच्या काळी जे एसिडी अँटीकॉग्युलंट वापरलं जायचं त्या पर्टिक्युलर अँटीकॉग्युलंटमध्ये ती ब्लडची बॉटल मिनिमम 7 to 8 डेज फक्त आपण तिला प्रोटेक्ट करू शकायचो. मग 7-8 दिवसाचं लाईफ स्पॅन जर आपल्या बॅगला भेटलं, सपोज आपण एका कॅम्पमध्ये 100 बॉटल ब्लडच्या कलेक्ट केल्या आणि ह्या बॉटलला 100 दिवसामध्ये मागणी कोणाला आलीच नाही तुमच्याकडं, 0, मग ब्लड आपण वेस्ट होऊन जातं. मग अशा वेळेला ह्या जर बॅगचा लाईफस्पॅन वाढलेला असला, ती बॅग जर आणखी पुढं तुम्हाला 8 दिवस 10 दिवस एक्सटेंड करता आली तर इट इज अँड सो इम्पॉर्टंट. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते की ज्या वेळेला ह्या बॅगला आपण एक्सटेन्शन देतो त्यावेळेला ती तुम्हाला तुमच्या ठराविक टायमिंगपर्यंत वापरता येते. त्यामुळं याच्यापेक्षा प्रायोरिटीली पुन्हा CPD आलं. CPDमध्ये पुन्हा साधारण 18 ते 20 दिवसाचा स्पॅन तिथं मिळायला लागला. पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे ॲडिशन झाले आणि CPD-A, CPD-A1 अशा वेगवेगळ्या प्रकारचे अँटीकॉग्युलंट्स यामध्ये त्या ठिकाणी प्रिपेअर झाले. आणि सेकंड वन हिपॅरिन. तर हिपॅरिन हा सुद्धा एक लॅबोरेटरीमध्ये किंवा ब्लड बँकिंग पोर्शनमध्ये प्रायोरिटीनं वापरला जाणारा हा सबस्टन्स आहे, तो अँटीकॉग्युलंट आहे. आता या ठिकाणी डिफरंट अँटीकॉग्युलंट्स यूज आर. ह्यांचे उपयोग कशा पद्धतीनं होतात की EDTA इथायलिन डायअमाइन टेट्राॲसिटेट, की हा सर्व साधारणपणे क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये प्रायोरिटीनं वापरला जाणारा हा आपला सबस्टन्स आहे. हा केमिकल सबस्टन्स आहे आणि दिस केमिकल सबस्टन्स इट प्रोटेक्ट द ब्लड फ्रॉम कोयागुलेशन रिॲक्शन. मग EDTA हा इट इज ऑल्सो बी कॉल्ड ॲज, हा जो आपण EDTA सबस्टन्स आहे हा EDTA सबस्टन्स it is also be called as Horsene or a subsequents, and it is the most commonly used anticoagulant in hematology. Horsene म्हणजे सर्वसाधारणपणे चिलेटिंग एजंट किंवा चिलेटिंग आयन चिलेटिंग ॲक्शन, की जो रिएजंट ब्लडमध्ये आपण ॲड केल्यानंतर रक्तामध्ये सामावलेल्या आयनचं जो चिलेटिंग करतो, ज्याचा क्रिस्टलाइन नेचर बनवतो, तो घटक म्हणजे EDTA सबस्टन्स. म्हणजे त्याला ते सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे इट इज अ क्रिस्टलाइन ॲसिड विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला 610H6N2O8. म्हणजे हा अँटीकॉग्युलंट सबस्टन्स या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी प्रॉपरली यूज करतो. त्यानंतर इट इज अ युजली यूज ए डायपोटॅशियम सॉल्ट और ए डायसोडियम सॉल्ट ऑफ द ॲसिड as a opposed to the free acid and which is not soluble in aqueous media. Dipotassium salt is more preferred than disodium salt because formation is more soluble in water. आणि याचं जे मेकॅनिझम घडतं, जे मेकॅनिझम किंवा जी मेकॅनिकल रिॲक्शन याची येते, त्या मेकॅनिझम रिॲक्शनमध्ये EDTA acts by chelating the calcium ions and is the most powerful chelating agent. म्हणजे जो चिलेटिंग एजंट म्हणून काम करतो, म्हणजे हा जो EDTA, ह्या EDTAचं मेकॅनिझम आपलं काय सांगतं, मी तुम्हाला अगोदर या गोष्टीबद्दल सांगितलं की जो EDTA acts by chelating agent the calcium ions and is the most powerful chelating agent, की हा त्या ठिकाणी मोस्ट पॉवरफुल चिलेटिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी प्रायोरिटीनं काम करणारा घटक आहे. आता ज्या वेळेला आपल्याला लॅबोरेटरीमध्ये हा रिएजंट प्रिपेअर करायचा असतो, कधीकधी जर आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये हा रिएजंट उपलब्ध झाला नाही आणि आपल्याला तो रेडिली प्रिपेअर करायचा, मग अशा वेळेला याचं 2 मिलीग्रॅम पर मिली ऑफ ब्लड, की साधारण 2 मिलीग्रॅम सोल्युशन हे हा कंपाऊंड 2 मिली ब्लडसाठी आपला यूज करायचं. म्हणजे स्टॉक सोल्युशन जेव्हा आपण EDTAचं लॅबोरेटरीमध्ये प्रिपरेशन करण्यासाठी विचार करतो त्यावेळेला EDTA इज अ प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 10 grams ऑफ डायपोटॅशियम सॉल्ट ऑफ EDTA इन 100 मिली ऑफ डिस्टिल वॉटर. 100 मिली डिस्टिल वॉटर जर आपण घेतलं तर त्या 100 मिली डिस्टिल वॉटरमध्ये
10 ग्रॅम हा जर आपण डायपोटॅशियम सॉल्ट म्हणजे EDTA कंपाऊंड जर ॲड केला तर तो रिएजंट आपला त्या ठिकाणी क्लिअर होतो. म्हणजे वॉटर पुट 0.2 मिली ऑफ द सोल्युशन इन बॉटल फॉर 2 मिली ऑफ ब्लड आणि 0.2 मिलीचं सोल्युशन जर आपण एखाद्या ट्यूबमध्ये घेतलं तर ते आपलं 2 मिली शॅम्पलसाठी सफिशियंट अमाऊंट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट केलं जातं. ज्यावेळेला 0.5 मिली आपण सबस्टन्स घेऊ म्हणजे अँटीकोॲग्युलेटेड स्पेसिमन घेऊ त्यावेळेला तो साधारण 5 मिली ब्लड तयार करण्यासाठी आपल्याला तयार होतो आणि याचं इव्हापरेट टू ड्रायनेस इन हॉट एअर ओव्हन कीप इट अप टू ओव्हरनाईट. मग ज्यावेळेला लिक्विड फॉर्ममधला अँटीकोॲग्युलंट सबस्टन्स आपल्याला लॅबोरेटरीमध्ये वापरायचा असतो की लिक्विड फॉर्ममुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतं. मग पावडर कोटिंग जर आपल्या पावडर फॉर्म वापरायचा असेल तर लिक्विड फॉर्ममधला स्पेसिमन आपण ट्यूबमध्ये टाकला आणि ती ट्यूब जर आपण ओव्हरनाईट हॉट एअर ओव्हनमध्ये स्टोअर केली तर त्यामधल्या पाण्याचं इव्हापरेशन होऊन जातं आणि पावडर फॉर्म फक्त आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक राहतो. मग जो पावडर फॉर्म आपला शिल्लक राहतो तो पावडर फॉर्म पुन्हा इट इज व्हेरी गुड अँटीकोॲग्युलंट बिकॉज प्रिझर्व द मॉर्फॉलॉजी ऑफ ब्लड सेल विदाउट कॉझिंग एनी श्रिंकेज ऑर स्वेलिंग ऑफ सेल. म्हणजे या पद्धतीनं जे EDTA अँटीकोॲग्युलंट आपण लॅबोरेटरी व्यवसायामध्ये प्रायोरिटीनं वापरतो त्या व्यवसायामध्ये याचा एक परफेक्ट रिझल्ट आपल्या मॉर्फॉलॉजिकल म्हणजे रक्त पेशींच्या मॉर्फॉलॉजिकल ॲक्शनवर आपल्याला दिसतो की मॉर्फॉलॉजी ऑफ द ब्लड सेल विदाऊट कॉझिंग कुठल्याही प्रकारचं श्रिंकेज येणं म्हणजे त्या पेशी सुरकुतणं पेशीवर सुरकुत्या पडणं किंवा पेशी फुगणं पेशी सुजणं म्हणजे त्याला आपण म्हणतो पेशीवरती स्वेलिंग येणं. मग असं स्वेलिंग येणं किंवा अशा पद्धतीच्या काही क्रिया होणं हे सर्व EDTAचा अँटीकोॲग्युलंट जर आपण वापरला तर ह्या क्रिया त्या ठिकाणी ॲब्सेन्स येतात. इट इज अ कॉमनली यूज अँटीकोॲग्युलंट फॉर ऑल टाईप्स ऑफ ब्लड काउंट अँड ब्लड स्मिअर. म्हणजे हे जे अँटीकोॲग्युलंट आहे हे कॉमनली म्हणजे सर्रासपणे लॅबोरेटरी व्यवसायामध्ये ब्लडमधल्या डिफरंट टाईप्स ऑफ सेलचं कॅल्क्युलेशन करणं असेल किंवा त्या ब्लडचा काचेच्या स्लाईडवर एखादा पेरिफेरल स्मिअर तुम्हाला बनवायचा असेल तर ह्या सर्व गोष्टीमध्ये EDTA नावाचा अँटीकोॲग्युलंट किंवा हा सबस्टन्स हा त्या ठिकाणी प्रायोरिटीनं वापरला जातो आणि त्याचा वापर प्रामुख्यानं त्या ठिकाणी व्यवस्थित होतो. आता ह्या जो कंटेन आहे याचा डिसॲडव्हान्टेज पण काही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग याचे डिसॲडव्हान्टेजेस कुठले येतात तर EDTA कांट बी यूज फॉर कोयागुलेशन स्टडीज. ज्या वेळेला आपल्याला ब्लडमधला कोयागुलेशन फॅक्टर ऑब्झर्व करायचा असतो किंवा कोयागुलेशनचा स्टडी आपल्याला त्या ठिकाणी करायचा असतो की हे कोयागुलेशन स्टडी करताना EDTA कंपाऊंडचा तो एक ड्रॉबॅक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो कारण EDTA कंपाऊंड हा चिलेटिंग एजंट आहे. मग हा चिलेटिंग करतो म्हणजे काय करतो हा कॅल्शियम आयनचं क्रिस्टलाइन नेचरमध्ये रूपांतर करतो आणि ब्लडमध्ये प्रेझेंट जे आयोनिक सबस्टन्सेस येतात याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो आणि तो इफेक्ट एकदा त्याच्यावरती आला की अल्टिमेटली त्या पेशीचं कोयागुलेशन त्या ठिकाणी थांबतं. म्हणजे हा आणि सेकंड वन प्लेटलेट कॅन समटाईम्स सी टू सॅटेलाइट न्यूट्रोफिल्स. आणि तिसरा मुद्दा इट इज अ मोर एक्सपेन्सिव्ह दॅन ऑक्झिलेट की EDTA स्पेसिमन हा ऑक्झिलेटेड कंपाऊंडपेक्षा मोर एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे जास्तीत जास्त रिझल्ट देणारा हा एक कंपाऊंड आपण लॅबोरेटरीमध्ये एक अँटीकोॲग्युलंट सबस्टन्स म्हणून ह्या EDTAचा वापर त्या ठिकाणी आपण प्रायोरिटीनं करत असतो. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा जो आपला ऑक्झिलेटेड कंपाऊंड आहे ऑक्झिलेट. मग आता ऑक्झिलेटेड कंपाऊंड आपल्याला काय सांगतो की ऑक्झिलेटेड देर आर 2 ऑक्झिलेट सॉल्ट्स आणि विच प्रिव्हेंट दी क्लॉटिंग ऑफ ब्लड. जे ऑक्झिलेटेड सॉल्ट्स आहेत ह्या ऑक्झिलेटेड सॉल्ट सबस्टन्समध्ये हा कंपाऊंड काय करतो
त्या रक्ताला गोठण्याच्या प्रक्रियेपासून वाचवण्याचं काम करतो. आणि जो रक्ताला गोठण्याच्या प्रक्रियेपासून वाचवतो त्यालाच आपण काय म्हणतो, आपण त्याला अँटीकोॲग्युलंट म्हणतो. म्हणजे अगदी साधी गोष्ट आपल्यासमोर आहे की अँटीकोॲग्युलंट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू अवॉइड कोॲग्युलेशन इन ब्लड. की अँटीकोॲग्युलेटेड घटक हा किती इम्पॉर्टंट रोल त्यामध्ये काम करतो की हा त्या रक्ताला गोठण्याच्या प्रक्रियेपासून वाचवतो. म्हणजे ऑक्झिलेट जे सॉल्ट्स आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम ऑक्झिलेट, इट इज अ यूज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 milligram per milli of blood and it is a use for chemical analysis, but it is not recommended for blood count, ESR or PCV examination. की रक्ताचा जो ESR म्हणजे इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट आणि पॅक सेल व्हॉल्यूम हे एक्सपेरिमेंट करत असताना पोटॅशियम ऑक्झिलेट नावाचा कंपाऊंड त्या ठिकाणी रेफर केला नसतो. हा रेफर केला जात नाही बिकॉज इट कॉजेस श्रिंकेज ऑफ सेल. जर आपण हा कंपाऊंड वापरला तर आपल्या ज्या पेशी आहेत, ज्या रक्तातल्या सेल आहेत, ह्या पेशीवर श्रिंकेज येतं, पेशी सुकतात, पेशी रप्चर होतात, फुटतात, म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला नसतो. आणि दुसरं जे सॉल्ट आहे ते अमोनियम ऑक्झिलेट. मग आता अमोनियम ऑक्झिलेट इट इज ऑल्सो यूज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 milligram per milli of blood. की जो अमोनियम ऑक्झिलेटचा जो कंपाऊंड आहे हा साधारण 2 मिलीग्रॅम प्रत्येक पर मिली ऑफ ब्लड, प्रत्येक मिली ब्लडमध्ये तो त्या ठिकाणी आपला ॲड करता येतो. आणि इट इज अ नॉट प्रिपेअर्ड ॲज अ अँटीकोॲग्युलंट फॉर रुटीनली हिमॅटॉलॉजिकल टेस्ट बिकॉज ऑफ इट कॉजेस स्वेलिंग ऑफ सेल. मग आता ज्या हिमॅटॉलॉजीच्या रुटीनली इन्व्हेस्टिगेशन्स येतात त्यामध्ये अमोनियम ऑक्झिलेटला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही, कारण अमोनियम ऑक्झिलेट ॲक्ट्स ऑन सेल फॉर ए स्वेलिंग ऑफ सेल्स. की ज्या पेशीला स्वेलिंग येतं ज्यावेळेला आपण अमोनियम ऑक्झिलेटसारखा कंपाऊंड त्यामध्ये वापरतो आणि ह्या अमोनियम ऑक्झिलेटसारख्या कंपाऊंडमध्ये त्या पेशीवर जेव्हा स्वेलिंग येतं आणि स्वेलिंग येत असल्यामुळं अमोनियम ऑक्झिलेट कंपाऊंड हे हिमॅटॉलॉजिकल स्टडीजमध्ये वापरलं जात नाही. आता पुढचं ऑक्झिलेट आहे डबल ऑक्झिलेट. मग आता जो डबल ऑक्झिलेटिंग कंपाऊंड आहे इट इज अ मिक्सचर ऑफ, डबल म्हणजे 2 ऑक्झिलेटेड कंपाऊंड एकत्र आले. कोणकोणते 2 कंपाऊंड एकत्र येतात त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये पोटॅशियम ऑक्झिलेट आणि अमोनियम ऑक्झिलेट, आणि ह्या दोघांचा रेशो असतो 2:3, 2:3 प्रमाण असतं. म्हणजे जर पोटॅशियम ऑक्झिलेट आपण 2 मिली घेतला तर अमोनियम ऑक्झिलेट 3 मिली घ्या. म्हणजे ते 2 भाग जर याचे असतील तर 3 भाग त्याचे येतील आणि ह्या दोन्हीला एकत्रीकरण केलं जातं. हिअर द श्रिंकेज इफेक्ट ऑफ पोटॅशियम ऑक्झिलेट इज काउंटेड बाय स्वेलिंग इफेक्ट ऑफ अमोनियम ऑक्झिलेट. आणि मग जेव्हा असे 2 प्रकारचे कंपाऊंड्स, हे 2 प्रकारचे ऑक्झिलेटेड कंपाऊंड एकत्र येतात आणि एक रिॲक्शन त्या ठिकाणी क्लिअर करत असतात. मग याचं मेकॅनिझम ॲक्शन काय होते याच्यामुळं, दी ऑक्झिलेट combine with calcium ion present in blood to form insoluble salt of calcium oxalate and which get precipitated. म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट जो मेकॅनिझम रिॲक्शनमध्ये ऑक्झिलेट कंबाईन विथ कॅल्शियम आयन. मग आता कॅल्शियम आयन कुठं प्रेझेंट आहे, तर कॅल्शियम आयन प्रेझेंट इन ब्लड. जे नॅचरल ब्लडमध्ये कॅल्शियमचं आयन प्रेझेंट आहे त्याच्याबरोबर हे ऑक्झिलेट कंबाईन होतं, मिक्स होतं आणि टू फॉर्म इनसोल्युबल सॉल्ट ऑफ कॅल्शियम ऑक्झिलेट. मग जो कॅल्शियम ऑक्झिलेटचं इनसोल्युबल न विरघळणारं सॉल्ट तयार होतं आणि विच गेट प्रिसिपिटेटेड. आणि मग याचं प्रिसिपिटेट होणं म्हणजे त्याचा एक लेयर हा कोॲग्युलेट झालेला सबस्टन्स हा त्यामध्ये तयार होतो. मग याचं कॉन्सन्ट्रेशन कसं वापरलं जातं, याचं कॉन्सन्ट्रेशन साधारण 2 मिलीग्रॅम पर मिली ऑफ ब्लड. म्हणजे 2 मिलीग्रॅम सबस्टन्स हा प्रत्येक मिली ब्लडसाठी तो त्या ठिकाणी प्रायोरिटीने यूज केलेला असतो. आणि याचं स्टॉक सोल्युशन हा कशा पद्धतीनं प्रिपेअर केला जातो, ऑफ डबल ऑक्झिलेट इज अ प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.8 ग्रॅम पोटॅशियम ऑक्झिलेट
अँड 1.2 ग्रॅम ऑफ अमोनियम ऑक्झिलेट. म्हणजे याचं प्रपोर्शन आपण काय वापरतो, 2:3. 2 जर आपण अमोनियम ऑक्झिलेटचं वापरत असू तर 3 हे आपला पोटॅशियम ऑक्झिलेटचं वापरायचं. म्हणजे त्या ठिकाणी आपण डिझॉल्व 0.8 ग्रॅम पोटॅशियम ऑक्झिलेट अँड 1.2 ग्रॅम अमोनियम ऑक्झिलेट असे 2 कंपाऊंड आपण 100 मिली डिस्टिल वॉटरमध्ये मिक्स करतो. आणि मग ज्या वेळेला 0.25 मिली धिस सोल्युशन इन बॉटल फॉर 2.5 मिली ऑफ ब्लड. म्हणजे जेव्हा आपला 2.5 मिली ब्लड बनवायचं, शॅम्पल बनवायचं, त्यावेळेला 0.25 मिली हे डबल ऑक्झिलेटेड कंपाऊंडचं शॅम्पल आपण त्यामध्ये ॲड करत असतो. त्यानंतर या कंपाऊंडचे डिसॲडव्हान्टेजेस काय येतात, ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. मग याचा डिसॲडव्हान्टेज काय आपल्याला दिसतो, इट डज नॉट प्रिझर्व द मॉर्फॉलॉजी ऑफ ब्लड सेल व्हेरी वेल. हा कंपाऊंड रक्तामधल्या सेलची मॉर्फॉलॉजी उत्तम रीतीनं साठवणूक करू शकत नाही. व्हेरी वेल म्हणजे डो नॉट इट डझंट प्रिझर्व द मॉर्फॉलॉजी ऑफ ब्लड सेल व्हेरी वेल, particularly by WBC, because WBC phagocytes the precipitated calcium oxalate and hence this anticoagulant is not prepared for blood smear. Second one, it doesn't prevent platelet aggregation as effectively as EDTA, and another one, it is a poisonous and should not be used for blood ट्रान्सफ्युजन. म्हणजे रक्ताचं जे ट्रान्सफ्युजन केलं जातं त्यामध्ये हे या ठिकाणी आपण थांबवत होतो. तर आता आज आपण या ठिकाणी या मुद्द्यापर्यंत पाहिला. उर्वरित भाग आपण नेक्स्ट टाईम पाहू. ओके, थँक्स.